विठ्ठल 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 हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर गटावरी ठेवोनी जा कर गटावरी ठेवोनी या कर गटावरी ठेवोनी या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया कटावरी तेओनिया कर कटावरी तेओनिया तुलसी हार गला कासे पीतांबर कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कवस्तुभ मनी विराजे तू कंठी
कंटिक वस्तुपमनी विराजी तो कंटिक वस्तुपमनी विराजे तो कर कुंडले तळपती श्रवाणी मने विराजित मने विराजित कंटिक मने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान हेचे ध्यान हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळशी 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 हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिला त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने मुख आवडीने पाहिलं मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर 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 कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 कासे पितांबर तुझ्या गळा कासे पितांबर तुझ्या गळा कासे पितांबर तुझ्या गळा कासे पितांबर
कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार 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 कुमाई विठोबार कुमाई बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमाई 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 बार कुमार बार कुमाई 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 विठो बार कुमाई विठो बार कुमार विठो बार कुमार बार कुमार बार कुमाई 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी
बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव तिचे नाव भूताचे पालन दया तिचे नाव भूताचे पालन अनेक निर्दलन कंटकाचे दया तिचे नाव भूताचे पालन
धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार अनेक निर्वाळाना अनेक निर्वाळाना कंटकाचे कंटकाचे धर्मनीतीचा एकदा व्यवहार धर्मनीतीचा दयातीचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन अनिक निर्धन कटकाचे अनिक निर्धन कटकाचे कटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार कंटकाची कंटकाची धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा निवडिले सार असा निवडिले सार असा निवडिले सार असा राम
तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दलन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनहित पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताजिया दुसरे चरण दत्ताजिया दुसरे चरण दत्ताजिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताजिया त्याच्या पालाने गंधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचा कृपाद आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदिक प्रदेशम विधींद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा रती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवा
पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या दया तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दलन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते अनंत कृपा विभूषित श्री सकल संत कंठभूषण अलौकिक कल्पना विष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाचं कुल दैवत आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणारविंदी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि माझ्या धर्म कीर्तनाकडे प्रवृत्त होतो. विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली चिंतना करता अर्थात हरि कीर्तना करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज मी या ठिकाणी प्रबोधनीय चिंतना करता निवडलाय. अभंग अभंगातील प्रतिपाद्य विषय किंबहुना या अभंगाची समग्र भूमिका या अभंगाद्वारा श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगतायत. त्याचं यथार्थ चिंतन आपल्याला याच धर्म मंडपामध्ये करायचंय. ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये आपलं तारुण्य चांगलं जावं असं वाटत असेल त्या माणसाने किंबहुना महिला मंडळ ही तुमच्यावरती जबाबदारी आहे. आपल्या मुलाचं तारुण्य चांगलं जावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मला असं वाटतं त्याचं बालपण चांगलं ठेवण्याची आणि आदर्श ठेवण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. एखाद्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत आहेत. याचा अर्थ असा आहे राजमाता हिंद माता जिजाऊ माँसाहेब यांनी गर्भामध्ये असताना कुठेतरी ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय म्हणून महाराष्ट्राचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येत आहेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्या मुलाचं बालपण आदर्श ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. ज्या मुलाचं बालपण चांगलं असेल त्या मुलाचं तारुण्य चांगलं गेल्याशिवाय राहत नाही. ज्या मुलाचं तारुण्य चांगलं गेलंय मला असं वाटतंय त्या माणसाला म्हातारपणामध्ये वृद्ध आश्रमात राहण्याची वेळ त्याच्यावरती कधी येणार. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बालपणाला किंमत द्या. त्याच्यानंतर मला असं वाटतंय तुमचं तारुण्य चांगलं गेल्याशिवाय राहणार नाही. पण तारुण्य जर का बिघडलं बालपण का जर बिघडलं तर मला असं वाटतंय आपलीच मुलं आपली व्यवस्था गोठ्यात केल्याशिवाय राहणार नाही याचं भान ठेवा. म्हणून मी तर कधी कधी महाराष्ट्राचा असा संदेश देत असतो अरे संपत्ती कमवण्यापेक्षा सुद्धा तुमच्या जीवनाचं वैभव जर काय असेल ना माझ्या राजांनो तर तुमच्या जीवनाचं वैभव म्हणजे तुमची संतती आहे. विठाला विठाला याच्या विरुद्ध दिशेने मला आज आपल्याशी संवाद करायचा आहे. ज्याचं बालपण बिघडते त्याचं तारुण्य बिघडते. ज्याचं तारुण्य बिघडले मला असं वाटतं त्याचं म्हातारपण सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही. गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे पण मला सिद्धांताकडे जायचे म्हणून सांगावे लागेल. एका बापाने आपल्या मुलाकरता 200 एकर जमीन कमवून ठेवली होती आणि 200 एकर जमीन ज्या वेळेला कमवून ठेवली ना त्यावेळेला त्या ठिकाणी तोच बाप ज्या वेळेला म्हातारा होतोय त्यावेळेला त्याचा जो मुलगा आहे त्याचा मुलगा त्याला त्याची व्यवस्था हा गोठ्यामध्ये करतोय आणि गोठ्यामध्ये केल्याच्या नंतर त्या बापाच्या हातामध्ये एक घंटा दिल्या जाते आणि बापाच्या हातामध्ये घंटा दिल्याच्या नंतर त्याला 3 पायाची बाज त्या ठिकाणी त्या गोठ्यामध्ये टाकून दिल्या जाते.
त्याच्यावरती एक गोधडी टाकून दिल्या जाते, एक त्याला जर्मलचं ताट जेवण्याकरता दिल्या जाते. अरे 200 एकर सातबाऱ्याचा जो मालक आहे त्याची हकीकत सांगतोय मी तुम्हाला. ज्या वेळेला सज्जनांनो त्याला जर्मलचं ताट जेवण्याकरता दिल्या जाते, जर्मलचा ताट अर्थात तांब्या त्याला पाणी पिण्याकरता दिल्या जातोय, त्यावेळेला तो बाप असा विचार करतोय, अरे ज्या अवलादी करता मी 200 एकर जमीन कमवून ठेवली, तीच अवलाद जर आज माझी व्यवस्था जर गोठ्यामध्ये करत असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी आणि दुर्भाग्यवान या जगामध्ये कोण असेल. सज्जनांनो ज्या वेळेला त्या बापाची व्यवस्था गोठ्यात केली त्यावेळेला तो मुलगा काय बोलतो त्या बापाला नीट ऐका. बाबा तुम्ही आमच्या बंगल्यामध्ये यायचं नाही बाबा. ज्या वेळेला तुम्ही आमच्या बंगल्यामध्ये येतात ना बाबा, त्यावेळेला आमच्या बंगल्यामध्ये फार मोठे श्रीमंत लोक येत असतात बाबा. आणि ज्या वेळेला श्रीमंत लोक आमच्या बंगल्यामध्ये येतात ना बाबा, त्यावेळेला त्या श्रीमंत लोकांमध्ये तुम्ही शोभा देत नाही हो बाबा, म्हणून तुम्ही बंगल्यामध्ये यायचं नाही बाबा. काय वाटत असेल त्या बापाला जरा विचार करा. काही काळ जातोय आणि काही काळ गेल्याच्या नंतर तो जो म्हातारा आहे ना बिचारा, तो म्हातारा त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याचा देहांत होतोय. आणि म्हाताऱ्याचा देहांत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याचा जो नातू होता ना, तो नातू त्या गोठ्यामध्ये जातोय. आणि नातू गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर ती वलकटी घेतोय, ते जर्मलचं ताट घेतोय, ते जर्मलचा तांब्या घेतोय, ती घंटा घेतोय. या सगळ्या गोष्टीची वलकटी तो तयार करतोय. आणि सगळ्या गोष्टीची वलकटी तयार केल्याच्या नंतर ती वलकटी आपल्या डोक्यावरती घेतोय आणि डोक्यावरती घेऊन आपल्या बंगल्यामध्ये येतोय. आणि बंगल्यात आल्याच्या नंतर तो बंगल्याच्या पाठीमागल्या आरमलीमध्ये तो ज्या वेळेला त्या वस्तू ठेवत होता ना, तितक्यात त्याचा बाप तिथे आला. बाप ज्या वेळेला तिथे आला त्यावेळेला त्या ठिकाणी तो बाप त्या बाळ्याला बोलतोय, अरे बाळ्या, आपलं म्हातार जर मेलं असेल तर या घाणेरड्या वस्तू का घरामध्ये ठेवायच्या असतात का? आपला बाप जर मेला असेल तर त्या घाणेरड्या वस्तू आता आपण फेकून द्यायच्या. त्यावेळेला तो मुलगा आपल्या बापाला काय उत्तर देतो ते उत्तर माझ्या कीर्तनातून घेऊन जा. तो मुलगा आपल्या बापाला बोलतोय, बाबा या वस्तूची गरज आता तुम्हाला जरी नसली तरी ज्या वेळेला तुम्ही म्हातारे व्हाल त्यावेळेला मी या वस्तू कुठून आणू म्हणून आजपासून जपून ठेवतोय बाबा. विठाला विठाला याचा अर्थ असा आहे सज्जनांनो, ज्याचं तारुण्य बिघडले त्याचं अर्थात ज्याचं बालपण बिघडले त्याचं तारुण्य बिघडते, ज्याचं तारुण्य बिघडले त्याचं म्हातारपण सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही. पण ज्याचं बालपण आदर्श आहे त्याचं तारुण्य सुद्धा आदर्श जाते. म्हणून माझ्या रामरायाकडे तुम्ही पहा, माझे राम प्रभू 14 वर्ष वनवासाचा स्वीकार करतायत. तो बालपणामध्ये नाही, म्हातारपणामध्ये नाही, तर माझे राम प्रभू हा तारुण्यामध्ये तो वनवासाचा स्वीकार करतायत. आणि वनवासाचा स्वीकार करून ते साधू संतांची आणि धर्माची आणि समस्त प्राणी मात्राचं संरक्षण करण्याकरता तारुण्यामध्ये ते व्रत आपल्या हातामध्ये घेतायत. अभंगाचं पहिलं चरण. दया तिथे नाव भूताचे पालन, 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 दया तिथे नाव भूताचे पालन. अनिक निर्णय कटकाते, अनिक निर्णय कटकाते, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. अनेक निर्वाणा कंठकाचे, अनेक निर्वाणा कंठकाचे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. रामनवमीचा आणि हनुमान जयंतीचा उत्सव या दरबारामध्ये चालू आहे. भगवंताचा अवतार कार्य कशा करता आहे? मला असं वाटतंय समस्त प्राणी मात्राचं संरक्षण करण्याकरता
आणि द्रष्टाचं निर्दालन करण्याकरता प्रभू या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. हे भगवंताच्या अवताराचं कार्य आहे. साधू संत या मातीमध्ये जन्माला येत आहेत. भगवान या मातीमध्ये अवतीर्ण होऊन धर्माचं अर्थात संरक्षण करतायत. हात जोडून माझ्या समोर बसलेल्या तमाम भाविकांना मला सांगायचे, अरे देशाची सेवा एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही करता आली तरी करू नका. एखाद्या वेळेला धर्माची सेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही करता आली तरी करू नका. एखाद्या वेळेला महाराष्ट्रातल्या गरीब लोकांची सेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही करता आली तरी करू नका. पण हात जोडून माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे, देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत कमीत कमी आपल्या आई बापाची सेवा करायला विसरू नका. विठाला विठाला काय घेऊन जाणार आहात दादा आपण कीर्तनातून? रोज आम्ही उभ्या महाराष्ट्राला सांगतोय, अरे कीर्तनामध्ये या, कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा, कीर्तनाला या, कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा. माणसं इथे येत आहेत, शांत चित्तने 2 तास कीर्तन श्रवण करतायत. कीर्तन संपलं की जुन्या चपला इथे सोडतात तर नव्या. अरे कीर्तनातून काहीतरी घेऊन जा या शब्दाचा अर्थ असा आहे, एखादा शब्द आपण त्या कीर्तनामधून घेतला पाहिजे, त्याचं आरोपण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. ज्या वेळेला त्या शब्दाचं आरोपण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कराल ना मायबाप, त्यावेळेला तुमच्या जीवनाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. विठाला विठाला स्वार्थाकरता जगू नये असं माझं मत नाही, पण कधीतरी धर्माकरता आणि समाजाकरता सुद्धा जगलं पाहिजे. अरे साधू संत आणि देव या देशातला आणि या विश्वातला धर्म जिवंत राहावा याकरता जर जन्माला येत असेल तर तुम्ही आणि मी त्याच हिंदू धर्माचे पाईक आहोत. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचं आरोपण केलं पाहिजे. आपण सुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या जीवनामध्ये आपला हिंदू धर्म जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. अरे वारकरी संप्रदाय कशा करता आहे दादा, म्हणून तुम्ही पहा, वारकरी संप्रदायाचा कधीतरी अभ्यास करा. ज्या वेळेला तुम्ही इतर मंडपामध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला तुमची जात विचारल्या जाईल. इतर मंडपाखाली ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला तुमचा पंथ विचारल्या जाईल. इतर मंडपाखाली ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला मला असं वाटते तुम्हाला तुमचा पक्ष विचारल्या जाईल. पण महाराष्ट्रातला एकमेव मंडप असा आहे की त्या मंडपाखाली आल्यानंतर तुम्हाला जात धर्म पंथ विचारला जात नाही. त्या मंडपाचं नाव आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा मंडप. न पाह्यात कुळाचा वा. विचार, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई. न पाह्याती कुळाचा विचार करे ज्ञानाबाई, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई. कधीतरी समाजाला अर्थात देवाला आवडेल तो परमार्थ जीवनामध्ये करा. माझ्या संतांनी ते केलंय. जातीयतेचा विचार न करता ज्या वेळेला माझे जगद्गुरु तुकाराम महाराज असेल, माझे श्री संत ज्ञानेश्वर महाराज असेल, हे ज्या वेळेला पांडुरंगाला भेटण्याकरता जात होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या दिंडीमध्ये ज्या वेळेला त्या काळामध्ये ज्या वेळेला तो सोहळा चालू केला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या जाती धर्माचा विचार केला नाही. यारे 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 लहान थोर आदिवासी नारी करावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान भलती नारी नारा करावा विचार न लगे चिंता कवनाची, चिंता कवनाची, चिंता कवनाची, चिंता कवनाची. महिला मंडळी, एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, जरा प्रामाणिकपणे उत्तर द्या. मी घरचा कीर्तनकार आहे म्हणून थोडं मोकळं बोलतो. तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे का तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी केली पाहिजे? पाठीमागच्या महिला मंडळ ऐकायला येते ना मी काय बोलतो इथे? वाक्य नीट ऐका. नाही तुमचं मत बरोबर आहे पण सगळ्यांचं मत घेऊन आपण. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे का तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे? सामान्य प्रश्न आहे, व्यवहारातला प्रश्न आहे, रोजचा प्रश्न आहे. मला ताईंनी उत्तर असं दिलंय
की आम्ही जी घरामध्ये भाजी करू ती आमच्या मालकाला आवडेल तीच भाजी आम्ही. आता वाक्य ऐका. मला असं वाटतं तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली तर तुमचा मालक हा तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा मालक जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर येत्या मकर संक्रांतीला तो तुम्हाला 2 लाखाचं गंठन केल्याशिवाय राहणार. आता त्याच्या पुढे ऐका. मला असं वाटतंय सज्जनांनो, माझ्या दृष्टांताकडे मला यायचंय. तुम्हाला अर्थात तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा नवरा तुमच्यावरती प्रसन्न होतोय. छातीला हात लावून या मंचावरून या व्यासपीठावरून तुम्हाला या ठिकाणी बोलेल, सज्जनांनो, जीवन जगत असताना माझ्या पांडुरंगाला आवडेल तो परमार्थ करा. तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही, तर एक दिवशी त्याच मंदिरातला पांडुरंग तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला अरे म्हणून जीवन जगत असताना कधीतरी आपण दुसऱ्या करता जगलं पाहिजे ना माझ्या दादांनो. अरे स्वार्था करता जगणाऱ्या माणसाचं नाव या देशामध्ये कुणीही अर्थात लक्षात ठेवलं नाही. पण जी माणसं देव धर्म संत आणि समाजाकरता जगण्याचा प्रयत्न केलात, मला असं वाटतंय सद्गुरू कोंडाजी बाबा डेअरी आजही जिवंत आहेत. दादा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला म्हणजे तुम्हाला फक्त निमित्त करतो आणि सगळ्यांना विचारतो. हा फक्त तुम्ही निमित्त व्हा. तुमचं नाव काय? तुमच्या वडिलांचं नाव काय? सखाराम दादांच्या वडिलांचं नाव काय? त्र्यंबक बोनच्या वडिलांचं नाव काय? हरले ते नाही, माहिती नाही तुम्हाला. नाही, मला सुद्धा माहित नाही. मी जरी कीर्तनकार असलो म्हणजे पण मला सुद्धा माझ्या पंजोबाचं नाव माहित नाही. हे फक्त निमित्त आहे. पण माझ्या समोर मंडपात जेवढे काही तुम्ही बसलात तुमच्यापैकी कुणालाही निपर पंजोबाचं आणि खापर पंजोबाचं नाव माहित नाही. पण एक गोष्ट या मंडपातली सत्य आहे, आज तुम्ही या मंडपामध्ये जे बसून कीर्तन ऐकतायत हे उपकार जर तुमच्यावर कुणाचे असेल तर ते तुमच्या निपर पंजोबाचे आहेत. एखाद्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये जर निपर पंजोबा जर आले नसते तर मला असं वाटतं तुमची परंपरा इथपर्यंत अर्थात आली नसती. आज ती परंपरा कुठेतरी इथपर्यंत आली. म्हणून याच ठिकाणी हनुमंतराच्या दरबारामध्ये बसून तुम्ही कीर्तन श्रवण करतायत. वाक्य पुढे ऐका. सज्जनांनो, ज्या रक्ताने आपल्याला जीवन जगण्याची संधी दिली, ज्या रक्ताने आपल्याला या ठिकाणी अन्नदान करण्याची संधी दिली, ज्या रक्ताने आपल्याला कीर्तन करण्याची संधी दिली, ज्या रक्ताने आपल्याला आळंदी पंढरीची वारी करण्याची संधी दिली, त्या रक्ताचं दुर्दैव आहे. त्या रक्ताला या देशामध्ये कोणीही ओळखायला तयार नाही. पण माझ्या समोर बसलेल्यापैकी असा एकही नाही की ज्यांना कोंडाजी बाबा डेअरी यांचं नाव माहीत नाही. याचा अर्थ असा आहे की समाजाकरता जगावं लागते, दुसऱ्याकरता आयुष्यातला क्षण वेचावा लागतोय, तेव्हा कुठेतरी तुमचं नाव या देशामध्ये जिवंत राहत असते. दादा एक उदाहरण आठवतो, मी जाता जाता सांगेल. वाक्य नीट ऐका. आपल्या गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस होता. महिला मंडळ कल्पना करायची सगळ्यांनी. अत्यंत तो गावातला गरीब माणूस होता. नेहमी तो सत्कार्यामध्ये सहभागी होत होता. जे काही त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कमवले ते सत्मार्गाने आणि सन्मार्गाने त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कमवले. पण त्याच्या जीवनामध्ये दुर्दैव असं येते, अचानक एक दिवशी त्याच्या घराला आग लागते. आणि अचानक ज्या वेळेला त्याच्या घराला आग लागते त्यावेळेला गावातले सगळे लोक हळहळ व्यक्त करतायत, अरे गावातला तो अत्यंत चांगला माणूस आहे, गावातला तो अत्यंत धार्मिक माणूस आहे, गावातला तो अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. त्यावेळेला गावातले सगळे लोक त्या गरीबाच्या घराच्या समोर जमतायत आणि त्या गरीबाचे घर विझवण्याचा प्रयत्न करतायत. ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने त्या गरीबाच्या घराची आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे. सज्जनांनो, त्याच घराच्या समोर एक वडाचं झाड होतं. वडाच्या झाडावरती एक माकड आणि एक चिमणी बसलेली आहे. त्यावेळेला ती चिमणी असा विचार करते, अरे मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे, मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये धर्मार्थ काम केलं पाहिजे. म्हणून ती चिमणी काय करते, उडत 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 बाजूच्या तलावरती जाते आणि उडत उडत त्या ठिकाणी बाजूच्या तलावरती गेल्याच्या नंतर आपल्या चोचीमध्ये बसेल तेवढं पाणी ती प्राशन करते. ज्या ठिकाणी ज्या घराला आग लागली त्या घरावरती आणून टाकण्याचा प्रयत्न करते. पुन्हा ती उडत उडत बाजूच्या तलावरती जाते, पुन्हा आपल्या अर्थात त्या गरीबाच्या घरावरती आणून टाकण्याचा प्रयत्न करते. पण त्या झाडावर एक माकड बसलेलं होतं. त्या माकडाला काही स्वस्त बसवत नव्हतं. म्हणून ते माकड काय करते, त्या चिमणीला आवाज देण्याचं काम करते.
त्यावेळेला ती चिमणी असा विचार करते, अरे मी तर माझ्या जीवनामध्ये समाजासाठी काम करते, मी तर माझ्या जीवनामध्ये या गरीबाचं घर विझावं यासाठी काम करते, मग हे माकड मला का आवाज देते? म्हणून सज्जनांनो, मी माणसाबद्दल नाही तर मी माकडाबद्दल बोलतोय. समाजामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला मला असं वाटते झाडावर बसलेले माकडं तुम्हाला आवाज देण्याचं काम केल्याशिवाय राहणार. आणि हे मी तुमच्याबद्दल नाही, हे माकडाबद्दल चाललंय सगळं. तर उगी गैरसमज कराल माझ्या बोलण्याचा तुम्ही. ज्या वेळेला ती चिमणी पुन्हा पुन्हा त्या माकडाकडे दुर्लक्ष करते, आणखी तलावावरती जाते, आणखी चोचीमध्ये बसेल तेवढं पाणी ती प्राशन करते, ज्या ठिकाणी ज्या घराला आग लागली त्या घरावरती आणून टाकण्याचा प्रयत्न करते, पण झाडावर बसलेल्या माकडाला काही ते सहन होत नव्हतं. त्यावेळेला ते माकड पुन्हा चिमणीला आवाज देत होतं. ती चिमणी बिचारी चांगलं काम करायचं 2 मिनिट थांबते, उडत उडत ती त्या ठिकाणी त्या झाडावरती येते, त्या झाडावरती एका बाजूला बसते आणि झाडावरती एका बाजूला बसल्याच्या नंतर ती चिमणी हात जोडून त्या माकडाला बोलते, अरे माकडा, अरे गरीबाचं घर जळतंय रे राजा. मी तर माझ्या जीवनामध्ये चांगलं काम करत होते, तलावावर जात होते, चोचीमध्ये बसेल तेवढं पाणी प्राशन करत होते, ज्या ठिकाणी ज्या घराला आग लागली त्या घरावर आणून टाकत होते. त्यावेळेला ते माकड त्या चिमणीला काय प्रश्न करते ते नीट ऐका. ते माकड त्या चिमणीला बोलते, अगं चिमणी, अगं एवढ्या मोठ्या घराला एवढी मोठी आग लागली, आणि एवढ्या मोठ्या घराला जर एवढी मोठी आग लागली असेल तर तुझ्या चोचीतील एवढूशा पाण्याने एवढ्या मोठ्या घराला लागलेली आग विझेल का? त्यावेळेला ती चिमणी काय उत्तर देते ते उत्तर माझ्या कीर्तन मंडपातून घरी घेऊन जा, मी समजेल माझं कीर्तन सफल झालंय. ती चिमणी त्या माकडाला बोलते, अरे माकडा, ज्या वेळेला या संपूर्ण घटनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये नव्हे तर आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये लिहिलं जाईल. आता माझ्या समोर तुम्ही बसलात, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षण करून आपण आपल्या जीवनामध्ये लोकांच्या घराला आगी लावण्याच्या यादीमध्ये नाव नोंदवायचे का लोकांच्या घराच्या आगी विझवणाऱ्याच्या यादीमध्ये नाव नोंदवायचे? जीवन जगत असताना भगवंताने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय, पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग मला असं वाटते धर्माकरता केला पाहिजे. अभंगाचं 2रं चरण, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. निवडिले सारं असं राहते, निवडिले सारं असं राहते, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सारं सारते हो, निवडिले सारं सारते, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सारं सारते हो, निवडिले सारं धर्मनीतीचा अभ्यास अर्थात धर्मनीतीचा विचार आणि धर्मनीतीचा स्वीकार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. त्याशिवाय तुमचं जीवन परिपूर्ण कधी होणार नाही. याचा विचार आपण कधी केलाय? अरे कधीतरी विचार करा ना. महिला मंडळ, आणखी एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, वाक्य नीट ऐका. मला माहिती आहे मी आता जेवणाच्या आणि कीर्तनाच्या मध्यभागी उभा आहे बरं का, पण तरी सुद्धा तुम्ही येण्याकरता उशीर करतायत. बरोबर 7ला म्हणजे 7ला तुम्ही या मंडपामध्ये आलं पाहिजे. इथून पुढे आता ते अंगीकारा, स्वीकारा. थोडं घरून निघताना जरा थोडं लवकर निघा ना. विठाला विठाला 8:49 माझा तुम्हाला प्रश्न असा आहे,
1 किलो लोखंडाची वाटी एका बाजूला आहे गोपाल दादा, आणि 1 किलो सोन्याची वाटी एका बाजूला आहे. कीर्तन संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितले की या 2 वाट्यापैकी तुम्ही एका वाटीचा स्वीकार करा. तर कीर्तन संपल्याच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही पिकअप मध्ये बसून घरी जाल त्यावेळेला तुम्ही 1 किलो सोन्याची वाटी घरी न्याल का 1 किलो लोखंडाची वाटी घरी न्याल? गुंजा दादा ऐका यांचं भाषा काय बोलतायत ते. सोने वाले सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है, इसलिए सोने वाले. काही असलं तर देऊन टाका, घेऊन जातो मराठवाड्यात. विठाला विठाला प्रश्न माझा अशा पद्धतीचा आहे की एका बाजूला 1 किलो सोन्याची वाटी आहे, एका बाजूला 1 किलो लोखंडाची वाटी आहे. कीर्तन संपल्याच्या नंतर मी जर तुम्हाला सांगितलं की या 2 वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करा, तर तुम्ही त्याचं उत्तर मला असं दिलंय की कीर्तन संपल्याच्या नंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये घरी जात असताना सोन्याची वाटी घेऊन जाणार आहोत. पाठीमागच्या महिला मंडळ नीट ऐका, आता शब्द फिरू नका, आता वाक्य नीट ऐका. एका बाजूला 1 किलो जी लोखंडाची वाटी आहे, त्या 1 किलो लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारं अमृत ओतलेलं आहे, आणि जी 1 किलो सोन्याची वाटी आहे त्या 1 किलो सोन्याच्या वाटीमध्ये अर्थातच 1 किलो रोगरचा डब्बा ओतलेला आहे. आता बोला, आता शब्द फिरवू नका. पद्धत फार वेगळी महाराष्ट्रात. खातात एकाच, गातात एकाच, पैसे एकाचे, प्रचार एकाचा, मतदान. असं करू नका. आता शब्द फिरू नका. मला असं वाटतं एखाद्या वेळेला तुम्ही आणि मी आपण आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ सोन्याच्या वाटीचा विचार केलाय. अरे त्या सोन्याच्या वाटीचा विचार केलाय म्हणून त्या प्रपंचामध्ये पावलोपावली आपल्याला दुःख येते. एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरी जरी वरून तुम्हाला लोखंडाची दिसत असली तरी त्या ज्ञानेश्वरीमध्ये जे काही मला असं वाटते अमृत आहे, अमृता समान ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्याचा स्वीकार करणं मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्या भाविकांचं ते कर्तव्य आहे. विठाला विठाला काय शिकवलंय दादा माझ्या ज्ञानेश्वरीने तुम्हाला? ज्ञानेश्वरी ही तुम्हाला धर्म नीतीने जगायचं शिकवते. ज्ञानेश्वरी ही तुम्हाला हरवलेलं समाधान बहाल करते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा तुम्हाला जीवन जगण्याकरता प्रेरणा देतोय. ज्ञानेश्वरी मला असं वाटतं ही खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचा आधार आहे. एका संत संमेलनामध्ये सगळ्यात खाली ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला होता, आणि आध्यात्मिक अर्थात या बदलत्या काळातले जे काही ग्रंथ होते ते सगळे ग्रंथ त्या ठिकाणी वरती होते. त्यावेळेला एका माझ्या महाराजांना, एका कीर्तनकारांना, माझ्या सद्गुरू जयराम महाराज भोसले यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की महाराज आज 2024 मध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ खाली आहे आणि जगातले सगळे ग्रंथ वरती आहे. त्यावेळेला माझ्या गुरुवर्यांनी त्याला उत्तर दिले, सद्गुरू जयराम महाराजांनी उत्तर दिले, जे काही ग्रंथ तुम्हाला वरती आज दिसतायत या सगळ्या ग्रंथाचा आधार जर कोण असेल तर ते हे माय ज्ञानेश्वरी. विठाला विठाला
एका ओवीचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. माझ्या समोर बसलेल्यापैकी अशा काही महिला असतील त्या मला प्रश्न करत असतील की महाराज आम्हाला तर ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, आम्हाला तर ज्ञानेश्वरीतली धर्मनीत कळून घ्यायची आहे, आम्हाला तर त्या धर्मनीतीचा अर्थातच आमच्या जीवनामध्ये ते आचार उतरवायचा आहे, पण काय करावं महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, आम्ही काय केलं पाहिजे. महिला मंडळ वाक्य नीट ऐका. ज्या वेळेला सकाळी तुम्ही ज्या वेळेला उठाल, सकाळी उठल्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही अंघोळ करून सूर्याला ज्या वेळेला अर्घ्य द्याल, त्याबरोबर तुम्ही आता इथून पुढे एक नियम बनवा की आपल्या गोठ्यामध्ये असणारी जी गोमाता आहे त्या गोमातेला सुद्धा नैवेद्य बनवा. ती पद्धत आपल्याकडे आहे. एक नैवेद्य घरातल्या देवाच्या समोर ठेवला पाहिजे, तर एक नैवेद्य आपण गाईला तयार केला पाहिजे. सकाळी ज्या वेळेला तुमचं हे कर्म तुम्ही आटपाल त्यावेळेला देवघराच्या समोर बसा आणि देवघराच्या समोर बसून ज्ञानेश्वरी तुमच्या समोर घ्या. आणि ज्ञानेश्वरी ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समोर घ्याल ना, तुम्हाला वाचता येत नाही, नका वाचता येऊ द्या, फक्त ज्ञानेश्वरी उघडून त्या ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीवरून तुम्ही बोट फिरवण्याचं काम करा. हनुमंताच्या दरबारामध्ये तुम्हाला शब्द देतो, एकदा का ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओवीने का जर तुमचं बोट पकडलं तर मरेपर्यंत माझी ज्ञानेश्वरीची ओवी तुमचं बोट कधी सोडणार नाही. कधीतरी अनुभव घेऊन पहा ना, आपण ते केलं पाहिजे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते. सार जीवनामध्ये काय आहे तर मला असं वाटतं अन्नदान करणं हे तुमच्या जीवनातलं सार आहे. असार काय आहे, जो अन्नदान करत असेल तो तर त्याला जर विरोध करत असेल तर हे असार आहे. जीवनातलं सार काय आहे, शक्य होईल तो परोपकार जीवनामध्ये करणं याचं नाव सार आहे. आणि जो दुसऱ्यावर परोपकार करतोय त्याला जर तुम्ही थांबवत असाल तर याचं नाव असार आहे. शक्य होईल ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. याला जोडून एक वाक्य तुमच्यासाठी बोलून जातो महिला मंडळ. एखाद्या वेळेला एखादी गरीब बाई जर तुमच्या दारामध्ये जर आली, तिच्या अंगावरती जर तुम्हाला गाठी गाठीचं जर लुगडं किंवा साडी जर दिसली, तर माझ्या समोर बसलेल्यापैकी प्रत्येक महिलांच्या कपाटात आता कमीत कमी 100 साड्या तरी असतील. एखादी गरीब बाई ज्या वेळेला तुमच्या दारासमोर येईल, ती तुमच्या समोर ज्या वेळेला हात पसरेल, त्यावेळेला तिच्या नेत्रामध्ये ज्या वेळेला अश्रू असेल त्यावेळेला पटकन घरामध्ये जा, कपाटातली एखादी साडी काढा आणि कपाटातली एखादी साडी काढून त्या गरीब बाईच्या हातामध्ये द्या. ज्या वेळेला तुम्ही हे कर्म तुमच्या जीवनामध्ये कराल, ती बाई ज्या वेळेला आपल्या हातामध्ये एखादी साडी घेईल आणि ज्या वेळेला ती बाई साडी पाहून ज्या वेळेला हसेल ना, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचा हसू तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. याचं नाव सार आहे. जीवन जगत असताना या ठिकाणी आता सप्ताह चालू आहे. सप्ताह चालू असताना आम्ही या ठिकाणी अर्थातच कीर्तन करण्याकरता आलोय. अरे आम्ही जरी या ठिकाणी कीर्तन करण्याकरता जरी आलो असलो, आम्ही जरी हनुमंतरायाच्या चरणारबिंदी जरी ही सेवा समर्पित करत असलो, तरी आम्हाला जे पुण्य आमच्या पदरामध्ये पडणार आहे तेच पुण्य मला असं वाटतं हे लहान लहान जे काही आमचे वारकरी आहेत त्यांच्या पदरामध्ये सुद्धा तेच पुण्य पडणार आहे. तुम्ही जे काय या मंडपामध्ये बसलात, मला असं वाटतं तुमच्याही पदरामध्ये तेच पुण्य पडणार आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, जो या ठिकाणी हा माझ्या हनुमंतरायाचा आणि रुक्मिणी पण संजीवनी अर्थातच भगवंताचा दरबार हातामध्ये झाडू घेऊन साफ करत असेल, आपल्या सगळ्यांच्या पेक्षा त्याच्या पदरामध्ये डबल पुण्य पडणार आहे. अरे पंक्तीमध्ये वाढण्याचं काम केलं पाहिजे. पंक्तीमध्ये या ठिकाणी येऊन आपण काहीतरी या ठिकाणी आपली सेवा समर्पित केली पाहिजे. अरे देव तुमच्या अंतःकरणात तुमच्याकडे किती संपत्ती आहे याचा ठाव देवाने कधी घेतला नाही, पण मला असं वाटते देव ज्याचा ठाव घेतोय त्याचं नाव प्रेम आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते. अर्थात जीवन जगत असताना कधीतरी पाप पुण्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. त्याचे नाव विचारित नीत, पाप त्याचे नाव विचारित नीत, बाप त्याचे नाव विचारित नीत, बाप त्याचे नाव 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 विचारित नीत, पाप त्याचे नाव विचारित नीत, पाप त्याचे नाव
असताना न्याय नीतीचा विचार आपण जीवनामध्ये केला पाहिजे. सज्जनांनो, संतांनी जो आचार घालून दिलाय त्या मार्गाने जाण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. वेदांत वाक्येषु सदार म्हणतो भिक्षान मात्रेन चतुष्टी म्हणता. अशोक कवंत करुणे कवंता कौपीनवंता खलु भाग्यवंता. मूलंतरो केवल माश्रयंता पाणी द्वय भोक्तृमंत्रयंता. कंथामपि मीव कृष्णयंता कौपीनवंता खलु भाग्यवंता. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, आकाश हे ज्यांचं पांघरून आहे. भाकर खाण्यासाठी पात्र नाही तर हात हे ज्यांचं पात्र आहे. जे नेहमी वेदांत वाक्याचा जीवनामध्ये स्वीकार करतायत आणि देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जे पाप पुण्याचा विचार करतायत, मला असं वाटतं ते या जगातले श्रीमंत आहेत. विठाला विठाला एका मिनिटामध्ये पाप पुण्याची व्याख्या सांगतो. अरे आध्यात्मिक ज्ञानाची पाप पुण्य व्याख्या सांगण्यापेक्षा तुमच्या प्रपंचातलीच सांगतो. स्वतःच्या आई बापाची सेवा देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत करणं याचं नाव पुण्य. आणि स्वतःच्या आई बापाला डोळ्यात देखत एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये नेऊन ठेवणं याचं नाव. अरे जे माणसं स्वतःच्या आई बापाची किंमत करत नाही, जी माणसं स्वतःच्या आई बापाची सेवा करत नाही, ती माणसं धर्माची काय सेवा करणार आहेत. जी माणसं स्वतःच्या रक्ताला विसरतायत, ती माणसं माझ्या वारकरी संप्रदायाची काय सेवा करणार आहेत. जी माणसं स्वतःच्या रक्ताबरोबर गद्दारी करतायत, ती महाराष्ट्राच्या सोबत काय प्रामाणिकपणा ठेवणार आहे. कधीतरी विचार करा दादा. अर्थातच महिला मंडळ यांना एक प्रश्न विचारायचा. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत, पण आता माझ्या समोर जे बसलेले सगळे भाविक आहेत आणि विशेष ज्यांची सौभाग्यवती आणि आई, वाक्य नीट ऐका, ज्यांची सौभाग्यवती आणि आई आज माझ्या कीर्तनामध्ये असेल, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. प्रश्न नीट ऐका. कल्पना करा, समोरच्या घराला आग लागली. त्या आग लागलेल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे. त्या आग लागलेल्या घरातून एका वेळी तुम्हाला एकाच व्यक्तीला वाचवता येते. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, त्या आग लागलेल्या घरातून तुम्ही आईला वाचवसाल का बाईला? प्रश्न लक्षात आला नाही का तुमच्या? आलाय महिला मंडळ, पण सोंग घेतलंय यांनी. पुन्हा एकदा ऐका, नाही तुम्ही थांबा, मला यांचं उत्तर घेऊ द्या. प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो, प्रश्न नीट ऐका. समोरच्या घराला आग लागली. त्या आग लागलेल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे. त्या आग लागलेल्या घरातून जर तुम्ही आईला वाचवलं तर बाई मरते, बाईला वाचवलं तर आई मरते. मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही आईला वाचवसाल का बाईला? बाईला. अवघड प्रश्न आहे बाबा. हॅलो महिला मंडळ, मला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. याचं कारण तुम्हा सगळ्यांना आता भीती आहे. तुम्हाला माहित आहे, जर आता या मंडपामध्ये जर या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर घरी गेल्यानंतर भाकरीची पंचाई. मी काही भांडणं लावायला आलो नाही बरं का इथे. विठाला विठाला समोरच्या घराला आग लागली. त्या आग लागल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे. एका वेळी एकाच व्यक्तीला जर तुम्हाला वाचवता येत असेल तर वाचवायचे कुणाला? त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कीर्तनातून घेऊन जा. एखाद्या वेळेला त्या आग लागल्या घरामध्ये बाई मेली तरी चालेल. या जगामध्ये बाई तुम्हाला दुसरी भेटेल, पण या जगामध्ये सज्जनांनो आईसारखं पात्र तुम्हाला कधी भेटणार नाही. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी
मला विकू द्या मौसे बढ़कर कोई नहीं है, मौसे बढ़कर कोई नहीं है, सबसे बड़ी है माँ बगरे, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है हे माँ विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई बार घुमाई विठोबार घुमाई बार घुमाई विठोबार घुमाई बार घुमाई विठोबार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाए 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 बाळा तुझं नाव काय हा? 1 किलो लोखंड घेतला आणि 1 किलो कापूस घेतला, जास्त वजन कशाचं भरेल रे दादा? वा, आमच्या संस्थेतलेच विद्यार्थी आहेत, पण त्याच्या लक्षात आलं नाही त्याला मला काय बोलायचंय त्याच्या कारण लहान लहान मुलं इतके हुशार असतात, इतके हुशार असतात. काय झालं बरं काय, एकदा मी एका गावामध्ये कीर्तन केलं, पुरुष मंडळ झालं, एक 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला मोकळं करणार आहे. एक वाक्य फक्त एवढं ऐका. ज्या वेळेला कीर्तन संपलं गोपालदादा, कीर्तन संपल्याच्या नंतर एक मुलगा, एक 10 वर्षाचा मुलगा माझ्या गाडीला आडवा झाला. आणि ज्या वेळेला तो आडवा झाला त्यावेळेला तो म्हटला, महाराज तुमचं कीर्तन मला प्रचंड आवडले, तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे, मला तुम्हाला चहा पाजण्याची इच्छा आहे. तो मला घरी घेऊन गेला आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर पलंगावरती त्याने मला बसवलं आणि 3 प्रश्न त्याने मला विचारले. महाराज तुम्ही आमच्या घरची चहा पिणार, आमच्या घरची कॉफी पिणार का आमच्या घरी घरच्या गाईचं बनवलेलं ताक आहे ते पिणार? आता मी असा विचार केला, बाबा आपण तर चहा नेहमीच पितो, दूधही नेहमीच पितो, मग आपण ताक पिलं पाहिजे ना. ज्या वेळेला मी त्याला सांगितलं, अरे दादा मला आता तुझ्या घरचं ताक पिण्याची इच्छा आहे, पाठीमागच्या घरामध्ये तो जातोय, ताकाने भरलेला तांब्या तो माझ्या हातामध्ये देतोय, पाठीमागे मागे पुढे पाहावं तर मी तो सगळा ताकाचा तांब्या पिऊन टाकला. महिला मंडळ ताक इतकं टेस्टी झालं होतं. मी त्याला असं म्हटलं, अरे दादा अजून एखादा ताकाचा तांब्या असेल तर आण ना. तो परत पाठीमागच्या घरामध्ये जातोय, ताकाचा तांब्या घेऊन येतोय, नेमका तो हातामध्ये माझ्या देतोय, तितक्यात त्याची आई आली. आई आल्याच्या नंतर मी म्हटलं, अरे गोविंदा, अरे दादा तुझी आई आली, तुझी तो अर्थात तुझ्यावरती ती रागवेल. तो म्हटला, महाराज माझी आई माझ्यावरती रागवणारच नाही. मी म्हटलं का रागवणार नाही? तो म्हटला त्या ताकाच्या तांब्यात उंदीर पडला होता. आता उंदीर पडला होता म्हटल्याच्या नंतर तुम्हाला किती हसू आलं, पण कल्पना करा मला किती राग आला असेल. मी काय केलं, जो माझ्या हातामधला जो काही ताकाचा तांब्या होता तो मी घेतला आणि जोरात आदळून तो फोडून टाकला. ज्या वेळेला तो ताकाचा तांब्या फुटला त्यावेळेला तो गोविंदा आईला बोलतो, आई महाराजांनी आपला संडासला न्यायचा तांब्याही फोडला. इतके हुशार असतात ही लहान लहान मुलं. पण खरं सांगतो यांच्या बाबतीत मला एक वाक्य या ठिकाणी बोलावं लागेल. हे जरी तुम्हाला आज या ठिकाणी टाळ घेऊन दिसत असले,
भविष्यात हे कीर्तनकार होतील का नाही ते तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. भविष्यात ते त्या ठिकाणी गायक वादक होतील का नाही ते मला माहीत नाही. भविष्यात ते राम कथाकार होतील का नाही ते मला माहीत नाही. पण छातीला हात लावून या वारकऱ्याबद्दल एक वाक्य बोलतो, मरेपर्यंत ते आपल्या आई बापाला विसरणार नाही एवढं सांगतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली